मंगळवार सामान्य काळातील 32वा आठवडा वर्ष पहिले. ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवाने मानव अविनाशी असा निर्माण केला आणि त्याला आपल्या शाश्वत प्रतिरूपासारखे बनवले. पण सैतानाच्या द्वेष वृत्तीमुळे मरणाने जगात प्रवेश केला आणि त्याच्या पक्षाच्या असणाऱ्या साऱ्यांना मरणाचा अनुभव येतो. नीतिमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत आणि कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही. मूर्खाच्या दृष्टीने आत्मे मरण पावले, त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. आमच्यापासून त्यांचे जाणे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले. पण ते मात्र शांतीमध्ये आहेत, कारण जरी माणसांच्या दृष्टीने त्यांना शिक्षा झाली तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. थोडीशी शिस्त अंगी बाणल्यामुळे त्यांचा मोठा लाभ होईल. देवाने त्यांची कसोटी घेतली आणि त्याच्या दृष्टीने ते त्याच्या सहवासाला पात्र ठरले. सोन्याची पारख भट्टीत करावी तशी त्यांची त्याने केली. होमार्पणाप्रमाणे त्याने त्यांचा स्वीकार केला. न्यायाच्या दिवशी ते चकाकतील, संकटातून ठिणग्या उडाव्या तसे चमकतील. ते राष्ट्राचा कारभार पाहतील आणि लोकांवर राज्य करतील. प्रभू त्यांच्यावर सर्व काळ राज्य करील. त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सत्याची जाणीव होईल. श्रद्धावंत जन त्याच्याबरोबर प्रेमामध्ये राहतील, कारण कृपा आणि दया त्याच्या निवडलेल्या लोकांवर आहे आणि तो त्याच्या पवित्र जनांवर लक्ष ठेवतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. मी सदैव परमेश्वराला धन्यवाद देईन. मी सदैव परमेश्वराला धन्यवाद देईन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरविल. दीनजन हे ऐकून हर्ष करतील. मी सदैव परमेश्वराला धन्यवाद देईन. वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. मी सदैव परमेश्वराला धन्यवाद देईन. ते धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटापासून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सन्निध असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. मी सदैव परमेश्वराला धन्यवाद देईन. आलेलुया, आलेलुया. हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात. आलेलुया. लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, तुम्हापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल काय, आताच येऊन जेवायला बस. उलट माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा आणि पी, असे तो त्याला म्हणणार नाही काय. सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय. त्याप्रमाणे तुम्हा सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही सांगितलेल्या कामाचे नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले असे म्हणा. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आजचं जग, आजची संस्कृती, पुस्तकं, चित्रपट, सोशल मीडिया, गुरु, मानसशास्त्रज्ञ आपल्याला आपण कोण आहोत याचा अभिमान बाळगण्याचा, नेहमीच आपल्या अहंकाराचा जाहीरपणे प्रचार करण्याचा आग्रह धरतात, जेणेकरून प्रवासाच्या शेवटी आपण समाधानाने म्हणू शकू की मी केले ते माझ्या पद्धतीने केले. परंतु अभिमानाचा एक विनाशकारी प्रकार आहे जो 7 प्राणघातक पापांमध्ये सूचीबद्ध आहे, जो आपल्याला नियंत्रित ठेवला पाहिजे. आपण जितके चांगले केले आहे असे आपल्याला वाटते, तितकेच आपल्याला अभिमान बाळगण्याचा, प्रसिद्धीचा आणि समाजाकडून मान्यता मिळविण्याचा मोह होऊ शकतो. आजच्या शुभ वर्तमानात आपल्या कामगिरीबद्दल अधिक नम्रतेसाठी आणि कमी आत्मस्तुती करण्याचा दृष्टिकोन हवा आहे. येशू या प्रवृत्ती विरुद्ध इशारा देतो आणि घोषित करतो, जेव्हा तुम्ही जे काही करायला हवे ते केले की म्हणा, आम्ही फक्त सेवक आहोत, आम्ही आमच्या कर्तव्यापेक्षा जास्त काही केले नाही. परुषी आणि जकातदाराच्या दाखल्यात परुषीने त्यांचे सद्गुण प्रदर्शित केले आणि त्यांनी जगलेल्या चांगल्या जीवनाची बढाई मारली. त्यांना असे वाटले की त्यांच्या चांगल्या कृत्यांनी त्यांना देवावर पूर्ण हक्क दिला.
पण तो चुकीचा होता. गुणवत्तेची संकल्पना धोकादायक आहे, जरी ती दैनंदिन पातळीवर मानवी वर्तनाचे मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त आहे. आपण कितीही चांगले जगलो, कितीही चांगले केले तरी देवाची कृपा ही एक मोफत देणगी राहते. चांगली बातमी अशी आहे की देवाची कृपा मिळविण्यासाठी आपल्याला स्वतःच्या गुणवत्तेची आवश्यकता नाही. देव आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला त्याचा पुत्र देऊन तो प्रेम दाखवतो. प्रेमाच्या प्रतिसादात आपण त्याची इच्छा पूर्ण करून आपल्याला समजते तसे विश्वासूपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतो. देवाची सेवा ही आपल्या मानवी आवेगाचं सर्वोत्तम अनुकरण करणं हीच योग्य गोष्ट आहे.